इयत्ता 6वी, विषय इतिहास, पाठ क्रमांक 10, प्राचीन भारत सांस्कृतिक. आज आपण पाठ क्रमांक 10 प्राचीन भारत आणि सांस्कृतिक हा इतिहासाचा 10वा पाठ पाहतोय. यामध्ये आपल्याला पुढील मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. भाषा आणि साहित्य, लोकजीवन, विज्ञान, शिक्षणाची केंद्रे आणि स्थापत्य आणि कला. प्राचीन भारतातील संस्कृती यामध्ये आपल्याला या पुढील मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. तर प्राचीन भारतातील भाषा आणि साहित्य प्रथमतः आपण पाहूया. भाषा आणि साहित्य. प्राचीन भारतात साहित्य निर्मितीची अखंड परंपरा होती. संस्कृत, अर्धमागधी, पाली आणि तमिळ अशा भाषांमधून काय केलं होतं, तर त्यामध्ये धार्मिक साहित्य, व्याकरण ग्रंथ, महाकाव्य, नाटक, कथा साहित्य अशा अनेक प्रकारच्या लेखनांचा समावेश केलेला आहे. तर या ठिकाणी काय कळलं तुम्हाला, तर या ठिकाणी प्राचीन भारतामध्ये संस्कृत, अर्धमागधी, पाली आणि तामिळ या भाषांमधून काय दिसते आपल्याला, काही नाटकं, तसंच कथा साहित्य, व्याकरण ग्रंथ आणि धार्मिक ग्रंथ साहित्य सुद्धा आपल्याला दिसून येतात. संगम साहित्य. संगम साहित्य म्हणजे काय, तर संगम म्हणजे विद्वान साहित्यिकांचा सभा. या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य संगम साहित्य म्हणून ओळखले जाते. हे तामिळ भाषेतील सर्वात प्राचीन साहित्य आहे. या साहित्यातील शिल्पधिकरम आणि मणिमेकलाई ही महाकाव्य प्रसिद्ध आहेत. संगम साहित्यातून दक्षिण भारतातील प्राचीन काळच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची माहिती मिळते. संगम साहित्य म्हणजे काय, तर अनेक विद्वान एकत्र येऊन जे साहित्य निर्माण केले त्याला संगम साहित्य म्हणलेलं. आणि या संगम साहित्यातील शिल्पधिकरम आणि मणिमेकलाई ही महाकाव्य प्रसिद्ध आहेत. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचे. त्यानंतरचा पॉईंट आहे धार्मिक ग्रंथ. यामध्ये कोणते कोणते धार्मिक ग्रंथ आहेत, भाषा आणि साहित्य यामधला आपण पुढचा पॉईंट पडतोय धार्मिक ग्रंथ. तर यामध्ये आगम ग्रंथ, त्रिपिटक आणि भगवद्गीता हे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. धार्मिक ग्रंथामध्ये हे 3 ग्रंथ महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये आगम ग्रंथ, त्रिपिटक आणि भगवद्गीता. तर हा आगम ग्रंथ जो आहे तो कुठला ग्रंथ आहे, तर हा आगम ग्रंथ हा जैन धर्मातला आहे. जैन आगम ग्रंथ अर्धमागधी, शौरसेनी आणि महाराष्ट्री अशा प्राकृत भाषांमध्ये लिहिलेले आहेत. वर्धमान महावीरांचा उपदेश आगम ग्रंथामध्ये संकलित करण्यात आला आहे. अपभ्रंश भाषेत महापुराण, चरित्रे, कथा इत्यादी वाङ्मय आहे. सिद्धसेन दिवाकराने समयुक्तसूत हा न्यायशास्त्रावरील प्राकृतिक ग्रंथ लिहिला. विमलसुरींनी पौंचरय्य हा प्राकृत काव्याचा रामकथा सांगितलेली आहे. हरिभद्रसुरींचा समाईच्चकहा व उद्योतनसुरीचा कुवलयमलाकहा हेही ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. तर या ठिकाणी आपल्याला कोणकोणते धार्मिक ग्रंथ प्रसिद्ध आहेत त्या काळातले प्राचीन भारतातले हे सांगितलेलं आहे. त्रिपिटकमध्ये 3 पिटक आहेत. पिटक म्हणजेच पेटी. या ठिकाणी याचा अर्थ विभाग असा आहे. त्रिपिटक पाली या भाषेत लिहिलेले आहेत. तर त्रिपिटक हा कुठला ग्रंथ, हा कोणत्या भाषेतला ग्रंथ आहे, तर हा पाली भाषेतील ग्रंथ आहे. 3 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य यामध्ये आहे म्हणून याला त्रिपिटक असं नाव दिलेलं आहे. त्यामधलं पहिलं आहे सुत्तपिटक, त्यानंतर विनयपिटक आणि तिसरा आहे अभिधम्मपिटक. ह्या 3 पिटकांचा मिळून त्रिपिटक हा ग्रंथ आहे. तर सुत्तपिटकमध्ये काय आहे, तर यामध्ये गौतम बुद्धांच्या उपदेशाची वचने एकत्रित करून सांगितलेली आहेत आणि या वचनांनाच सुक्ते असं सुद्धा म्हणतात. विनय पिटकमध्ये काय आहे, विनय पिटकमध्ये विनय या शब्दाचा नियम असा अर्थ आहे. यात बौद्ध संघातील भिक्खू आणि भिक्खूंनी यांनी दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे नियम दिले आहेत. हे विनिमय पिटकमध्ये. आणि अभिधम्म पिटकमध्ये काय आहे, तर अभिधम्म पिटकमध्ये बौद्ध धर्माचे तत्वज्ञान समजावून सांगितलेले आहे. त्रिपिटकाचे स्पष्टीकरण करणारा अट्ठकथा म्हणजेच अर्थकथा नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. ज्ञानी स्त्रियांनी स्वतःचे अनुभव सांगणाऱ्या गाथा रचल्या आणि त्या थेरी गाथा या ग्रंथात संकलित करण्यात आल्या आहेत. या गाथा पाली भाषेत आहेत. आता तिसरा आपण महत्त्वाचा धर्मग्रंथ पाहतोय तो आहे भगवद्गीता. आपण या ठिकाणी पहिला पाहिलेला आहे आगम ग्रंथ, दुसरा त्रिपिटक आणि तिसरा भगवद्गीता. आगम ग्रंथ हा जैन, अर्धमागधी, शौराणी आणि महाराष्ट्री या 3 भाषेत आहे.
तर त्रिपिटक हा पाली भाषेत आहे. आणि आता भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ आहे. महाभारताचा तो एक भाग आहे. फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपापले कर्तव्य कसे करावे असे भगवद्गीतेत सांगितलेले आहे. ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे असेही त्यात सांगितलेले आहे. इसवी सनाच्या 18व्या शतकात आद्य शंकराचार्य होऊन गेले. ज्ञान आणि वैराग्य या गोष्टींवर भर दिला. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या ग्रंथावर भाष्य लिहून त्यांचा अर्थ स्पष्ट केला. त्यांनी भारताच्या 4 दिशांना बद्रीनाथ, द्वारका आणि जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या ठिकाणी 4 मठांची स्थापना केलेली आहे. अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्यने लिहिला. उत्तम शासन व्यवस्था कशी असावी याची सविस्तर चर्चा त्याने या ग्रंथात केलेली आहे. त्यानंतरचा पुढचा ग्रंथ आहे व्याकरण ग्रंथ. पाणिनी या व्याकरणकाराने लिहिलेला अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. पतंजलीने महाभाष्य ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथात पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथातील सूत्रांचे स्पष्टीकरण केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय समजून घ्यायचं आहे तर कोणते कोणते ग्रंथ कोणी लिहिलेले आहेत आणि ते कोणत्या भाषेत आहेत. आता अर्थशास्त्र, कौटिल्य हा अर्थशास्त्रज्ञाने कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर पाणिनी या व्याकरणावर आधारित अष्टाध्यायी हा संस्कृतचा व्याकरणाचा जो प्रमाण ग्रंथ आहे तो पतंजलीने महाभाष्य यामध्ये त्याचे स्पष्टीकरण केलेले आहे. आणि हा व्याकरण ग्रंथ हा पाणिनी या व्याकरणकाराने लिहिलेला आहे. त्यानंतर आर्ष आणि अभिजात महाकाव्य. रामायण आणि महाभारत ही 2 प्राचीन भारतातील आर्ष महाकाव्य आहेत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की प्राचीन भारतातील महाकाव्य 2 आहेत, ती म्हणजेच रामायण आणि महाभारत. आर्ष म्हणजे काय तर आर्ष म्हणजे ऋषींनी रचलेले रामायण हे महाकाव्य. तर वाल्मिकींनी रचलेले रामायणातील कथेचे नायक श्रीराम हे आहेत. महाभारत हे महाकाव्य व्यास ऋषींनी रचले. कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध हा या महाभारताचा विषय आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच रामायण कोणी लिहिलेलं आहे तर रामायण हे आर्ष ऋषींनी रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी लिहिलेलं आहे. आणि महाभारत हे महाकाव्य कोणी लिहिलेलं आहे तर महाभारत हे महाकाव्य व्यास ऋषींनी लिहिलेलं आहे. रामायणामध्ये राम हा नायक आहे आणि रामाच्या जीवनावरती रामायण आहे. तर महाभारतामध्ये कौरव आणि पांडव यांच्यातील युद्धाचा भाग येतो. या महाकाव्यात श्रीकृष्णाच्या चरित्राचे वर्णन आहे. कशामध्ये? महाभारतामध्ये. महाभारत विविध मानवी भावभावनांचे आणि त्यांच्या परिणामांचे व्यापक दर्शन घडवते. भाषा, साहित्य आणि कला यांच्या परंपरेतील एखादा कालखंड असा असतो की पुढील काळातही त्याचा गौरव अबाधित राहतो. अशा कालखंडात निर्माण झालेल्या साहित्य, कला इत्यादींना अभिजात म्हणून ओळखले जाते. अभिजात संस्कृत भाषेतील कालिदासांची रघुवंश आणि कुमारसंभव तसेच भारवीचे किरीटार्जुनीय आणि माघांचे शिशुपालवध ही प्राचीन कालखंडातील महाकाव्ये ही विख्यात आहेत. तर आर्ष आणि अभिजात म्हणजेच काय सांगितलेलं आहे या ठिकाणी? नाटक, गायन, वादन आणि नृत्य यांच्या आधारे एखादी कथा सादर करण्याची भारतातील प्राचीन परंपरा आहे. यामध्ये कलांची सविस्तर चर्चा नाट्यशास्त्राच्या माध्यमातून केली जाते. या भरतमुनींनी लिहिलेल्या ग्रंथात नाट्यशास्त्र या भरतमुनींनी लिहिलेल्या ग्रंथात केलेली आहे. या कलांना संवादाची जोड देऊन केलेले सादरीकरण म्हणजेच नाटक. नाटक ही तुम्हाला सुद्धा माहिती आहे. यामध्ये वेगवेगळ्या गायन, नृत्य तसंच वाद्यांचा संगम करून त्यांना साथ देऊन काय केलेलं असतं? नाटक रचलेलं असतं. प्राचीन संस्कृत नाटकामध्ये भास या नाटककाराचे स्वप्न वासवदत्त आणि कालिदासांचे अभिज्ञान शाकुंतल यासारखी नाटके सुप्रसिद्ध आहेत. भास या नाटककाराचे काय? स्वप्न सावदत्त आणि कालिदासांचे अभिज्ञान शाकुंतलम ही प्राचीन काळातील नाटकं प्रसिद्ध आहेत. त्यानंतरचा आपला पुढचा मुद्दा आहे कथासाहित्य. कथासाहित्य प्राचीन काळी भारतामध्ये कथासाहित्याचा उपयोग मनोरंजनाद्वारे शिक्षण देण्यासाठी केला जात असे. गुणाढ्य आणि पैशांच्या नावाखाली भाषेतील बृहत कथा हा ग्रंथ विख्यात आहे.
विष्णू शर्मा नावाच्या पंडिताने रचलेला पंचतंत्र हा ग्रंथ कथा साहित्याचा उत्कृष्ट नमुना आहे. या ग्रंथांचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. बौद्ध जातक कथा ही विख्यात आहेत. आपण सुद्धा पंचतंत्राच्या कथा वाचत असतो. प्राचीन भारतातील कथा साहित्य सुद्धा खूप महत्त्वाचं किंवा वैशिष्ट्यपूर्ण होतं. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला लोकजीवन. प्राचीन भारतातील साहित्यातून तत्कालीन लोकजीवनाची माहिती मिळते. प्राचीन भारतात देशांतर्गत आणि देशाच्या दूरच्या देशाशी असलेल्या व्यापारामुळे समृद्धी नांदत होती. समाज विविध जातींमध्ये विभागला होता. वेगवेगळ्या कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या संघटना होत्या. त्यांना श्रेणी असं म्हणत. तर प्राचीन काळातल्या लोकांचं जीवन कसं होतं तेच आपण या लोकजीवनमध्ये पाहतोय. सागरी आणि खुष्कीच्या मार्गाने व्यापार चालत असे. त्यामध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा व्यापार होत असे? तलम कापड, हस्तिदंत, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी इत्यादी भारतीय वस्तूंना परदेशात मागणी असे. तसेच गहू, तांदूळ, सातू, मसूर ही मुख्य पिकेही होती. लोकांच्या आहारात या धान्यापासून बनवलेले विविध पदार्थ तसेच मांस, मासे, दूध, तूप आणि फळे यांचाही समावेश असे. लोक प्रामुख्याने सुती कपडे वापरत. तसेच रेशीम आणि लोकरीची वस्त्रेही वापरत. ती वस्त्रे साधारणपणे आजचे धोतर, उपरणे, मुंडासे, साडी या प्रकारचीच होती. कुशाणांच्या काळात कपडे शिवण्याच्या पद्धतीचा परिचय भारतीयांना झाला. तर भारतातील प्राचीन काळातील लोकजीवन कसं होतं? तर भारतातील प्राचीन काळातील लोकजीवन हे चांगलं होतं आणि त्याचबरोबर ते काय करायचे? व्यापारी संघटना होत्या. आपला माल काय करायचे? परदेशात सुद्धा विकायचे आणि त्यामुळे व्यापाऱ्यांची संघटना श्रेणी तयार झाली होती. खुष्कीच्या मार्गाने व्यापार चालायचा. भारतामधून तलम कापड, हस्तदंत, मौल्यवान रत्न, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट भांडी मातीची विकली जायची. त्याचबरोबर भारतामध्ये कोणतं मुख्य पीक होतं त्यावेळी? तर गहू, तांदूळ, सातू, मसूर ही पिकं होती आणि या पिकापासून वेगवेगळे पदार्थ त्यांच्या आहारात असायचे. कपडे कशी होती? सुती कापड वापरायचे, रेशमी कापड वापरायचे, तसंच लोकरीचं कपडासुद्धा ते वापरायचे. म्हणजेच आत्ताचे धोतर, उपरणे, मुंडासे, साडी अशा प्रकारची कपडे ते लोक घालत असत प्राचीन काळातील भारतातील लोक. त्यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे विज्ञान. त्यामध्ये वैद्यकशास्त्र. भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद असंही म्हटलं जातं. भारतीय वैद्यकशास्त्रालाच आयुर्वेद असं सुद्धा म्हणतात. आयुर्वेदाला खूप प्राचीन परंपरा आहे. आयुर्वेदामध्ये रोगांची लक्षणे, रोगांचे निदान आणि रोगांवरील उपचार या गोष्टींचा विचार केला आहे. त्याचबरोबर रोग होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे याचाही विचार करण्यात आला आहे. बिंबिसाराच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता. चरक संहिता या ग्रंथात वैद्यकीय चिकित्साशास्त्र आणि औषधशास्त्र यांची सविस्तर माहिती दिली आहे. हा ग्रंथ चरक याने लिहिला आहे. सुश्रुत आणि शल्यविशारदाने लिहिलेल्या सुश्रुत संहिता या ग्रंथामध्ये विविध रोगांचे निदान आणि त्यावरील उपाय यांची माहिती मिळते. या ग्रंथांना विशेष म्हणजेच त्यामध्ये विविध कारणांनी होणाऱ्या जखमा, अस्थिभंग, त्यांचे प्रकार व त्यावरील शस्त्रक्रियांचे प्रकार यांची चर्चा केलेली आहे. सुश्रुत संहितेचे अरबी भाषेमध्ये रूपांतर झाले आहे. त्याचे नाव किताब-इ-सुसूद असेही होते. वाघभट्टाने वैद्यकशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिलेत. त्यातील अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय संहिता हे प्रमुख ग्रंथ आहेत. सिद्ध नागार्जुन या बौद्ध भिक्खूने लिहिलेल्या रसरत्नाकर या ग्रंथात रसायने आणि धातू या संबंधीची माहिती दिलेली आहे. तर प्राचीन भारतातील वैद्यकशास्त्र म्हणजेच आरोग्याचं शास्त्र आयुर्वेद कसं होतं हे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे गणित आणि खगोलशास्त्र. गणित कसं होतं प्राचीन भारतातील? तर प्राचीन भारतीयांनी गणित आणि खगोलशास्त्र यांचा विषयांचा सखोल अभ्यास केला होता. त्यामुळे 1 ते 9 आणि 0 या संख्यांचा वापर भारतीयांनी प्रथम केला होता. 1, 10 अशा स्थानानुसार अंकाची किंमत बदलते हे प्राचीन भारतीयांना माहिती होतं. आर्यभट्ट नावाच्या शास्त्रज्ञाने आर्यभट्टीय हा ग्रंथ लिहिला होता. त्याने गणिती क्रियांची अनेक सूत्रे दिली आहेत. आर्यभट्ट खगोलशास्त्रही होता. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे त्यानेच सांगितले.
इसवी सनाच्या 6व्या शतकात होऊन गेलेला वराहमिहिर याने पंचसिद्धांतिका नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात भारतीय खगोलशास्त्रीय सिद्धांताबरोबरच ग्रीक, रोमन आणि इजिप्त या संस्कृतीमधील खगोलशास्त्रीय सिद्धांतांचा विचार केलेला आहे. इसवी सनाच्या 7व्या शतकात होऊन गेलेला ब्रह्मगुप्त या गणिततज्ज्ञाने लिहिलेल्या ग्रंथांचे अरबी भाषेत भाषांतर केले गेले. अशा प्रकारचं गणित प्राचीन भारतातील होतं. त्यानंतर काय होतं, शिक्षणाची केंद्रे. मग हे शिक्षण कसं मिळायचं किंवा काय केंद्र होती तेव्हा, कसं लोकांना ज्ञान मिळायचं. प्राचीन भारतातील लोकांना 1 ते 9 अंक तसंच शून्याचा शोध लागला होता. तसंच एकम दशम या अंकांच्या स्थानानुसार त्यांची किंमत बदलत जाते हेही कळलं होतं. मग आता त्यांना हे ज्ञान कोणत्या शिक्षण संस्थांद्वारे मिळत होते हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. शिक्षणाची केंद्र कोणती कोणती होती. प्राचीन भारतात शिक्षणाची अनेक नाणावलेली केंद्रे होती. तेथे शिक्षण घेण्यासाठी परदेशातूनही विद्यार्थी येत असत. त्यामधलं पहिलं विद्यापीठ आहे तक्षशिला विद्यापीठ. तक्षशिला विद्यापीठ हे प्राचीन भारतातील भारतीय व्यापार मार्गावरील महत्त्वाचे शहर होते. तक्षशिला हे आणि सध्या ते स्थान पाकिस्तानात आहे. येथे सापडलेल्या पुरातत्वीय पुराव्याच्या आधारे इसवी सन पूर्व 6व्या शतकात वसले गेलेले असे दिसते. तक्षशिला हे प्राचीन भारतातील व्यापाराचं महत्त्वाचं शहर होतं आणि हे शहर आत्ताच्या पाकिस्तानमध्ये आहे. गौतम बुद्धांचा समकालीन असलेला जीवक नावाचा वैद्य तक्षशिला विद्यापीठात शिकला होता. इसवी सन पूर्व 4थ्या शतकात तक्षशिला विद्यापीठाची कीर्ती सर्वदूर पसरली होती आणि मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याचे शिक्षण तक्षशिला विद्यापीठात झाले होते. व्याकरणकार पाणिनी, चरक हा वैद्य ही तक्षशिला विद्यापीठाचेच विद्यार्थी होते. सिकंदराच्या बरोबर आलेल्या ग्रीक इतिहासकारांनी तक्षशिलेचे वर्णन केलेले आहे. ग्रीसमध्ये कोठेही अशा प्रकारचे विद्यापीठ अस्तित्वात नव्हते असे त्यांनी लिहून ठेवलं आहे. चिनी बौद्ध भिक्खू फाहियान आणि इसवी सनाच्या 400च्या सुमारास भारतात आलेला होता. यावेळी त्याने तक्षशिला विद्यापीठाला भेट दिली होती. या विद्यापीठामध्ये वैदिक वाङ्मय, बौद्ध तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र अशा विविध विषयांचे शिक्षण दिले जाई. तर विद्यार्थी मित्रांनो, प्राचीन काळामध्ये भारतामध्ये शिक्षणासाठीचं महत्त्वाचं जे आकर्षक ठरलेलं जे केंद्र होतं ते होतं तक्षशिला. हे तक्षशिला आत्ताच्या पाकिस्तानमध्ये येतं. तर या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की जे प्राचीन भारतामध्ये थोर शास्त्रज्ञ होऊन गेले जास्तीत जास्त म्हणजेच कोण, पाणिनी, चरक वैद्य, सिकंदर बरोबर आलेले इतिहासकार तसेच चंद्रगुप्त मौर्य हे सर्व तक्षशिलामध्येच शिकलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर आपला पुढचं विद्यापीठ आहे वाराणसी. वारणा आणि असी या गंगेच्या 2 उपनद्या आहेत. या 2 नद्यांच्या मध्ये वसलेल्या शहराला वाराणसी हे नाव मिळाले. वाराणसी शहर कसं निर्माण झालंय, वारणा आणि असी या गंगेच्या 2 उपनद्यांच्या मध्ये जे शहर वसलेलं आहे त्याला वाराणसी नाव मिळालेलं आहे. आणि या वाराणसीमध्ये वेदांचे तसेच जैन आणि बौद्ध तत्त्वज्ञानांचे शिक्षण देणारी केंद्रे प्राचीन काळापासून होती. तर या वाराणसीत बौद्ध आणि जैन धर्माचं शिक्षण देणारे केंद्र होते. वल्भी. गुजरातमधील सौराष्ट्रात वल्भी नावाचे प्राचीन नगर होते. इसवी सनाच्या 5व्या ते 8व्या शतकात ते जैन आणि बौद्ध तत्त्वज्ञानाच्या शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र होते. युआन श्वांग आणि इस्तिंग या चिनी बौद्ध भिक्खूंनी वल्भीला भेट दिली होती. तर या वल्भीमध्ये बौद्ध आणि जैन तत्त्वज्ञानाचं शिक्षण दिलं जाईल. त्यानंतरचं पुढचं शिक्षणाचं केंद्र आहे आपलं नालंदा विद्यापीठ. आजच्या बिहारमधील पाटणा शहराच्या जवळ प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष सापडलेले आहेत. सम्राट हर्षवर्धनाने या विद्यापीठाला उदरहस्ते देणग्या दिल्या होत्या आणि युआन श्वांग आणि इसिंग यांनी केलेल्या वर्णनानुसार नालंदा विद्यापीठात हजारो विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होती. तेथील ग्रंथालयात हजारो ग्रंथ होते. विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेशद्वारापाशी विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागत असे. अशा प्रकारचं हे नालंदा विद्यापीठ होतं. आणि नालंदा महावीराची मुद्रा या ठिकाणी आपल्याला या
दिलेली आहे पाठामध्ये आपल्याला नालंदा विद्यापीठातील महावीराची मुद्रा. आणि ह्या नालंदा विद्यापीठाचे अवशेष आजच्या बिहारमधील पाटणा शहराच्या तिथे सापडलेले आहेत. म्हणजेच हे विद्यापीठ त्याच ठिकाणी कुठेतरी असणार. त्यानंतर पुढचं विद्यापीठ आहे विक्रमशिला विद्यापीठ. विक्रमशिला विद्यापीठ आजच्या बिहारमधील भागलपूरच्या जवळ होते. धर्मपाल नावाच्या राजाने त्याची स्थापना इसवी सनाच्या 8व्या शतकात केली. तिथे 6 विहार होते. प्रत्येक विहाराचे प्रवेशद्वार स्वतंत्र होते. हे विक्रमशिला विद्यापीठ कुठे आहे? तर हे विद्यापीठ बिहारमध्ये, आजच्या बिहारमधील भागलपूर जवळ आहे. आणि त्या ठिकाणी 6 विहार होते आणि प्रत्येक विहाराला काय होतं? सेपरेट असं स्वतंत्र असं प्रवेशद्वार होतं. त्याच्यानंतर आपलं पुढचं विद्यापीठ आहे कांची. पल्लव राज्यसत्तेच्या काळात इसवी सन 6वे शतक आजच्या तामिळनाडूमधील कांची हे शहर महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनले होते. कांची हे कुठे आहे? तर कांची हे आजच्या तामिळनाडूमध्ये आहे, म्हणजेच दक्षिण भारतात. तेथे वैदिक, जैन आणि बौद्ध ग्रंथांचे अध्ययन आणि अध्यापन केले जाईल. तर या कांची शिक्षण केंद्रामध्ये कोणत्या ग्रंथाचं किंवा कोणत्या ग्रंथांचं शिक्षण किंवा अध्यापन किंवा अध्ययन म्हणजेच शिकवलंही जाईल आणि शिकलेही जाईल? तर बौद्ध आणि जैन धर्माचं, तसंच वैदिक धर्माचं वैदिक शिक्षणसुद्धा त्या ठिकाणी दिलं जात असे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला स्थापत्य आणि कला. प्राचीन काळामधल्या स्थापत्य कला म्हणजेच कलाकुसरीच्या वस्तू किंवा वास्तू हे आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. मौर्य आणि गुप्त काळात भारतीय स्थापत्यकलेचा विकासाचा उत्कर्ष झाला. सम्राट अशोकाने ठिकठिकाणी उभारलेले दगडी स्तंभ ही भारतीय शिल्पकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. त्यामध्ये सांची येथील स्तूप आणि उदयगिरी, खंडगिरी, कार्ले, नाशिक, अजिंठा, वेरूळ इत्यादी ठिकाणच्या लेण्यांमधून तीच परंपरा अधिकाधिक विकसित होत गेलेली दिसते. गुप्त काळात भारतीय मूर्तिकलेचा विकास झाला आणि दक्षिण भारतात चालुक्य आणि पल्लव राज्यसत्तेच्या काळात मंदिर स्थापत्याचा विकास झाला. बघा, प्राचीन भारतातील ही सुंदर अशी स्थापत्यकला आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आणि आजही आपण वेरूळ, अजिंठा या ठिकाणच्या लेणी पाहतो किंवा उदयगिरी, खंडगिरी, कार्ले, नाशिक या ठिकाणच्या लेणी असतील, त्यावरून आपल्याला प्राचीन भारतातील स्थापत्यकलेविषयीची अधिक माहिती मिळते. तर या स्थापत्यकला भारतातील अतिशय सुंदर आहेत. तसंच या कोणाच्या काळातल्या आहेत? तर गुप्त काळातल्या, चंद्रगुप्त मौर्याच्या काळातल्या. तर चालुक्य आणि पल्लव यांच्या राज्यसत्तेच्या काळामध्ये मंदिर स्थापनेची काय झाली होती? स्थापत्यकला विकसित झाली होती. आणि महाबलीपुरमची मंदिरे त्याची साक्ष देतात. पल्लव राज्यसत्तेच्या काळात देवदेवतांच्या कास्य मूर्ती बनवण्यास सुरुवात झाली होती. त्याचबरोबर पल्लव राज्यसत्तेच्या काळात फक्त मंदिरेच नाही तर देवदेवतासुद्धा बनवण्याची तयारी किंवा त्या ठिकाणी सुरुवात झालेली होती. कास्यांच्या देवदेवतांच्या मूर्ती तयार केल्या जात असत. या ठिकाणी आपल्याला सांची येथील स्तूप दिलेला आहे आणि या ठिकाणी नटराजाची कास्याची मूर्ती दिलेली आहे. तसेच मेहरौली येथील लोहस्तंभ दिलेला आहे. म्हणजेच हे प्राचीन भारतातील स्थापत्यकला आपल्याला या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. दिल्लीजवळील मेहरौली येथे असलेल्या गुप्तकालीन लोहस्तंभाच्या आधारे प्राचीन भारतीयांचे धातुशास्त्राचे ज्ञान किती प्रगत होते ते समजते. आजही आपण या स्थापत्यकला पाहिल्या असता आपल्याला प्राचीन भारतातील जे स्थापत्यकलेचं ज्ञान होतं ते किती प्रमाणात आकर्षक आणि किती प्रमाणात महत्त्वाचं आहे हे आपल्याला दिसून येतं. प्राचीन भारतीय संस्कृती अत्यंत समृद्ध आणि प्रगत होती हे आपण पाहिले. आता आपल्याला पुढच्या पाठात याच भारतीय संस्कृतीचा जगातील इतर संस्कृतीशी कसा संबंध आला आणि त्याचे दूरगामी काय परिणाम झाले हे सुद्धा आपल्याला पुढच्या पाठात पाहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण काय पाहिलं? तर प्राचीन भारतामध्ये कशी स्थिती होती, कोणत्या भाषा बोलल्या जात, त्याचबरोबर कोणते संगम साहित्य होते, कोणते धार्मिक ग्रंथ होते, त्या धार्मिक ग्रंथांच्या भाषा कोणत्या किंवा त्याचे कोणी लेखन केलेलं आहे, त्याचबरोबर कला, साहित्य, व्याकरण, नाटक, कथासंग्रह, तसंच प्राचीन भारतातील लोकांचं जीवन, त्याचबरोबर त्यांचं आरोग्याचं शास्त्र कसं होतं, गणितशास्त्र कसं होतं, तसंच हे सर्व शिकण्यासाठीची जी शिक्षण केंद्र होती ती कोठे होती आणि कोणकोणती शिक्षण केंद्रे होती
त्याचबरोबर प्राचीन भारतातील स्थापत्य आणि कला इत्यादींचा आपण सविस्तरपणे अभ्यास या पाठात केला आहे. धन्यवाद.